जय हिंद, नमस्कार. मी संकेत कांगटे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो विक्ट्री जी के अकॅडमी या आपल्या यूट्यूब पेजवरती. तर बघा, आपण जो इतिहास बघत होतो त्याच्यामध्ये आज हे आपलं दुसरं लेक्चर असणार आहे. आणि या दुसऱ्या लेक्चरमध्ये आपल्याला काय बघायचं आहे, तर आपल्याला हडप्पा संस्कृती जी आहे हे बघायची आहे. तर बघा, हे हडप्पा संस्कृती जर बघायची झाली तर तुम्ही जर कुठल्याही सेंट्रलच्या एक्झामसाठी गेले तर त्याच्यामध्ये हडप्पा संस्कृतीवरती तुम्हाला कुठल्याही एक्झाममध्ये जो आहे हा एक प्रश्न जो आहे हा नक्की बघायला मिळतो, किंवा जे वैदिक काळ आहे आपला त्याच्यावरती तरी बघायला मिळतो. हे दोन्ही काळ मिळून आपल्याला बघायला मिळेल की एक प्रश्न जो आहे हा एक्झामला असतो. आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये एका प्रश्नाचं वेटेज किंवा एका प्रश्नाचं महत्त्व किती असतो, एका मार्काचं महत्त्व किती असतो हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. तर बघा, हे बघत असताना, हडप्पा संस्कृती बघत असताना आपल्याला काय बघायचं आहे, तर बघा, आपल्याला सर्वात प्रथम जे आहे हडप्पा संस्कृती जे याचा भौगोलिक विस्तार जो आहे हा बघायचा आहे. त्याच्यामध्ये ते पूर्वेपर्यंत कुठपर्यंत पसरलेली होती, पश्चिमेमध्ये कुठपर्यंत, उत्तरेमध्ये कुठपर्यंत आणि दक्षिणेमध्ये कुठपर्यंत, या ज्या चार मुख्य दिशा आहेत ह्या आपल्याला बघायच्या आहेत. व तेथील जे सामाजिक रचना असेल किंवा शहरांची रचना असेल हे आपल्याला बघायचे. तिथलं प्रशासन कसं होतं हे आपल्याला बघायचं आहे. तशाच प्रकारे आपल्याला बघायचं आहे तिथली लोकांचा मुख्य जे उदरनिर्वाह असायचा हा कशावर व्हायचा हे आपल्याला बघायचं आहे. तर बघा, त्याच्यामध्ये बघत असताना सर्वात प्रथम लक्षात घ्या की जी सिंधू संस्कृती आहे आपल्याला बघायला मिळेल जवळपास 2500 BC ते 1750 BC पर्यंत झालेली आहे. तर बघा, हडप्पा संस्कृती 2500 BC ते 1750 BC याच्यामध्ये बघा, हिला जर बघायचं झालं तर ही जी हडप्पा संस्कृती आहे हिला जे आणखी काही नावं आहेत याने सुद्धा ओळखल्या जातात. त्याच्यामध्ये एक सुमेरियन संस्कृती असेल, नागरी संस्कृती असेल, सिंधू संस्कृती असेल, अशा प्रकारची जी आहे तिला 3-4 नावं जी आहेत हे आपल्याला बघायला मिळतील. त्याच्यामध्येच जेव्हा आपण सिंधू संस्कृतीबाबत बोलत असतो त्यावेळेस आपल्याला माहिती आहे की जेव्हा हिचं उत्खनन झालं हिच्या त्यावेळेस किती साईट्स आपल्याला बघायला मिळाल्या, जवळपास जे आहेत हे अंदाजे 1500 साईट्स आपल्याला बघायला मिळाल्या. आणि 1947ला आपला भारत स्वतंत्र झाल्यानंतर त्याच्यातील ज्या बऱ्याचशा साईट्स आहेत ह्या पाकिस्तानमध्ये गेल्या आणि काही साईट्स ज्या आहेत, म्हणजे जर बघायचं झालं तर मॅक्झिमम साईट्स ज्या आहेत ह्या आपल्या भारतामध्ये राहिल्या. त्याच्यामध्ये बघा, हडप्पा संस्कृती. आता या हडप्पा संस्कृतीचे जे अन्य नाव आहेत हे सर्वात पहिले आपण लिहून घेऊ. बघा, नागरी संस्कृती, सिंधू संस्कृती आणि तदनंतर काय सुमेरियन संस्कृती. याच्यामधली जी पहिली साईट्स आपल्याला बघायला मिळेल किंवा पहिलं जे स्थळ आहे ज्या हडप्पा संस्कृतीमध्ये शोधलं गेलं ते कुठलं, ते म्हणजे हडप्पा. हे हडप्पा नाव कशावरून आलं, तर हे हडप्पा नाव याच्यावरूनच आलं की जी हडप्पा संस्कृती आहे हिच्यामध्ये जे पहिलं स्थळ सापडलं हडप्पा, त्याच हडप्पावरून या संस्कृतीला जे आहे ते हडप्पा नाव देण्यात आलं. तर बघा, पहिले स्थळ हडप्पा हे कधी आलं, तर बघा 1921ला हे जे आहे हे आपल्याला सापडलं. तदनंतर बघा, याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल की जे हडप्पा आहे हे कुठल्या नदीच्या काठावरती आहे, हे सिंधू नदीच्या काठावरती आहे. आणि हे आता कुठं गेलेलं आहे, हे आता पाकिस्तानमध्ये गेलेलं आपल्याला बघायला मिळतं. स्वातंत्र्यानंतर बघायचं झालं तर जे खूप काही महत्त्वाचे आणि प्रमुख स्थळ जे होते
आपल्याला म्हणता येईल जे या हडप्पा संस्कृतीमधील जे महत्त्वाचे स्थळ होते हे कुठं गेलेले आहेत, हे स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानमध्ये गेलेले आहेत. तदनंतर आपल्याला काय बघायचं आहे, याचा भौगोलिक विस्तार जो आहे हा बघायचा आहे. दुसरा पॉईंट असणार आहे आपला भौगोलिक विस्तार. भौगोलिक विस्तार बघा, याच्यामध्ये भौगोलिक विस्तार कसा बघायचा आपल्याला, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण जो आहे हा आपल्याला बघायचा आहे. सर्वात प्रथम बघा पूर्वमध्ये आपल्याला काय बघायला मिळेल, पूर्वमध्ये आपल्याला बघायला मिळेल आलमगीरपूर, यूपी, आणि कुठली नदी, हिंडन नदी. आलमगीरपूर, यूपी, हिंडन नदी. तदनंतर पश्चिम मध्ये काय आहे बघा, पश्चिमचा पस लिहिला आहे मी, याच्यामध्ये बघा सुत, काकेडोर, कुठं, बलुचिस्तान. तदनंतर इकडे वरती बघायचं झालं, जर उत्तरेस बघायचं झालं, उत्तरेस काय आहे, मांडा चिनाब नदी. उत्तर, आणि हे खाली दक्षिण मध्ये बघा, दक्षिण मध्ये आपल्याला बघायला मिळेल काय आहे, तर दक्षिण मध्ये दैमाबाद, महाराष्ट्र, गोदावरी नदी. दैमाबाद, महाराष्ट्र, गोदावरी नदी. बघा हा काय झाला, हा झाला जो आहे भौगोलिक विस्तार. याच्यामध्ये जो मी तुम्हाला हे जे 4 ठिकाणं सांगितलेले आहेत, याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल की मी तुम्हाला जे 4 ठिकाणं सांगितलेले आहेत, याच्यातील हे जे 3 आहेत हे आपल्याला जवळपास भारतामध्ये बघायला मिळतात. आणि जो सुत काकेडोरा आहे हा कुठं आहे, बलुचिस्तान. बलुचिस्तान म्हणजे जो पाकिस्तानची मागची बाजू येते ती साईड. तर बघा याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल की जर बघायचं झालं तर या संस्कृतीने जो ह्या खूप मोठा भौगोलिक विस्तार जो आहे हा केलेला होता. आणि या संस्कृतीतील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, की इथं जो सर्व विकास झालेला आहे किंवा सर्व शहरं जे विकसित झालेले आहेत, जे सर्व नगर विकसित झालेले आहेत, हे कशावरती झालेले आहेत, हे कुठल्या ना कुठल्या नदीच्या काठावरती जे आहेत हे आपल्याला विकसित झालेले बघायला मिळतात. तदनंतर बघा आपल्याला याच्यामध्ये आता काय बघायचं आहे, आता आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे की जी सामाजिक रचना कशी होती, याच्यामध्ये लिपी कशी होती, म्हणजेच यांची लिहिण्याची भाषा होती ही कशी होती. आता जशी आपली लिपी ही मराठी आहे, जिला आपण देवनागरी सुद्धा म्हणतो, तशाच प्रकारे यांची लिपी ही कशा प्रकारे होती हे आपल्याला बघायचं आहे. तर बघा यांच्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल की जी सामाजिक रचना होती हे कशी होती, हे मातृसत्तात्मक होती. म्हणजे काय होतं, जे मोस्ट ऑफ द व्यवहार असायचे हे कोणाच्या हाती असायचे, बायांच्या हाती असायचे, जसे आताच्या काळात आहेत. तर नंतर बघा सामाजिक रचना कशी होती, मातृसत्तात्मक होती. तदनंतर लिपी कशी होती, यांची जर लिपी बघायची झाली तर ही कशी होती, भावचित्रात्मक होती.
कशी होती भावचित्रात्मक. आता या लिपीबद्दल तुम्ही अजून एक लक्षात ठेवा. उजवीकडून डावीकडे लिहित. तदनंतर बघा याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल की जे हे पूजा कशाची करायचे, तर याच्यामध्ये आपल्याला जे आहेत ह्या प्रामुख्याने 2 गोष्टी सापडलेल्या आहेत. याच्यामध्ये पूजा करायचे याचे जे साक्ष जर बघायचे झाले तर आपल्याला अग्निकुंड जे आहेत हे बघायला मिळतात. तदनंतर ज्या काही मूर्त्या आहेत त्याच्यामध्ये पशुपतीनाथाचं जे शिवलिंगाची जे आपल्याला म्हणता येईल जी एक सनद असेल ती आहे. तदनंतर आपल्याला जी मातृदेवी आहे, गॉडेस ऑफ फर्टिलिटी, ते आहे. त्याची सुद्धा आपल्याला एक काय मिळालेली आहे, एक जी सील आहे किंवा ते आपल्याला मिळालेली आहे. त्याच्यामुळे हे पूजा करायचे. बट याच्यामध्ये मंदिराचे साक्ष सापडतात का, तर मंदिराचे साक्ष आपल्याला सापडलेले बघायला मिळत नाहीत. तदनंतर बघा पशुपतीनाथ, तदनंतर मातृदेवी. तदनंतर बघा मंदिराचे साक्ष नाही. तदनंतर याच्यामध्ये बघा इथल्या जी शहरांची जी रचना आहे ही कशी असायची, तर बघा शहरांची रचना जी आहे हे आपल्याला बघायला मिळेल ही कशा पद्धतीमध्ये असायची, हे ग्रीड पद्धतीमध्ये असायची. आता ग्रीड पद्धती म्हणजे काय, तर बघा जी ग्रीड पद्धती आहे त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल की ह्या ज्या सडका आहेत किंवा जे रस्ते आहेत हे आपल्याला एकमेकांना जे आहेत हे 90 अंशाच्या कोनामध्ये छेदताना बघायला मिळतात. अशाच याच संकल्पनेवर आपल्याला बघायला मिळेल की भारतात जे आहे एक शहर जे आहे विकसित झालेलं आहे ते म्हणजे गुरुग्राम. शहरे म्हटल्यापेक्षा नगर करा. नगर कशी असायची, ग्रीड पद्धत. आता यांचे जे नगर आहेत याच्यामध्ये काय असायचं, 2 भाग पडायचे. एक जो असायचा तो एक सिटेडल असायचा. म्हणजे जर बघायचं झालं जर अशा प्रकारचं जर नगर असेल तर याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल की इथं सर्व जे आहे ते सामान्य लोक राहत आहेत आणि असं कुठंही एका ठिकाणी जे आहे अशी थोडीशी उंचावलेली जागा असेल, थोडीशी वर आलेली जागा असेल, तिथं जे आहे हे भिंती घेऊन आपल्याला बघायला मिळेल त्याच्या आतमध्ये जे आहेत हे जे बाहेरील घरं आहेत त्याच्यापेक्षा मोठे मोठे घरं किंवा मोठे मोठे आपल्याला जे गोडाऊन असतील, अन्नागार असतील, स्नानगृह असतील, अशा प्रकारच्या ज्या वास्तू आहेत ह्या आपल्याला आतमध्ये मिळतात. तर इतिहासकारांच्या मते याचा अर्थ कसा होतो की जी इथं आहे हे सामान्य लोक राहायचे आणि जे या शहरावरती किंवा या नगरावरती शासन करणारे असायचे हे कुठं राहायचे, ते जे आहे हे वरती या भागामध्ये राहायचे. तर शहरांची रचना बघा किंवा नगरांची रचना याच्यामध्येच लिहा. दोन भाग, एक लिहा सामान्य आणि दुसरा उच्च. ठीक आहे. तदनंतर बघा तदनंतर आपल्याला बघायला मिळेल की जी सिंधू संस्कृती आहे याच्यातील एक शहर जे आहे धोलावीरा, हे धोलावीरा शहर हे 2021 मध्ये युनेस्को
वारसा स्थळामध्ये जे आहे हे सामील करण्यात आलेलं आहे. आणि ते शहर हे कितवं आहे तर हे भारतातील जे आहे हे 40वं स्थळ जे आहे हे ठरलेलं आहे. हे लक्षात ठेवत चला. धोलावीरा 2021 युनेस्को वारसा कितवं 40वे भारतातील 40वे. तर नंतर बघा आपल्याला बघायला मिळेल स्वतंत्र प्राप्तीनंतर जे भारतातील सर्वात जास्त स्थळ आहेत, जे हडप्पा संस्कृतीचे सर्वात जास्त स्थळ आहेत ते कुठं सापडलेले आहेत हे आपल्याला बघायला मिळेल. गुजरातमध्ये सापडलेले आहे. सर्वात जास्त स्थळ कुठं गुजरात. तर नंतर आपल्याला बघायला मिळेल याच्यातील या संस्कृतीतील सर्वात मोठे स्थळ. तर बघा सर्वात मोठे स्थळ म्हणजे कुठले मोहनजोदडो. आणि तेच आपण जर बघितलं भारतातील सर्वात मोठे तर राखीगढी. भारतातील सर्वात मोठी काय आहे राखीगढी आहे. तदनंतर आपल्याला काय असं आहे आपल्याला बघायचं आहे आता जे या संस्कृतीमधील महत्त्वाचे शहर आहेत हे आपल्याला अभ्यासायचे आहेत. आणि त्याच्यासाठी जे आहे आपली एक स्वतंत्र जे लेक्चर आहे हे व्हायला पाहिजे आणि आपण ते घेणारच आहोत. कारण की बघायचं झालं तर जर हे तुम्हाला एकाच याच्यामध्ये सांगितलं तर हे थोडीशी काय होते गुंतागुंत होते. तर बघा भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. जय हिंद, जय भारत.